हॅलो गाईस, तर मी गेले होते माझ्या गर्ल गँग सोबत गणपतीपुळ्यात. गणपतीपुळे इथून जवळ असलेल्या मृदुगंध विलाला स्वामी ट्रॅव्हल्स मधनं निवांत प्रवास करून स्वामींचं नाव घेऊन पोहोचलो गणपतीपुळ्याला. सकाळी लग्नानंतरचा पहिलं देवदर्शन होतं अभिचं आणि माझं. म्हणजे बाकीचं तर मुंबईमध्येच फिरलोय, पण गणपतीपुळे हे दोघांसाठी स्पेशल आहे. आणि पहिला नाश्ता केला, कारण सकाळ सकाळी खूप भूक लागलेली. म्हटलं आधी खाऊया, नंतर मला चक्कर येईल आणि मला बीपीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी पहिलं खाते, खाण्यावर पहिलं माझं लक्ष असतं. नाश्ता केला. खूप सुंदर पोहे मिळाले, एकदम ऑथेंटिक गावचे पोहे असतात ना, ती टेस्ट होती. गर्दी होती कारण आम्ही सॅटर्डे संडे गेलो होतो. आणि मी खूप जास्त एक्सायटेड होती बाप्पाचं मोहक रूप बघण्यासाठी. इथली जी मूर्ती आहे ना, ती मला काय माहिती नाही, मला खूप स्पेशल वाटते ती, आणि मी खूप खुश होते. मला रडू येतं, मला खूप छान वाटतं तिथे गेल्यावर गणपतीपुळ्यात. असो, माझा मित्र भेटला तिकडे मला सरप्राइझिंगली. आणि त्यानंतर मी अभिला म्हटलं की आता आपण दर्शनाला जाऊया. सॅटर्डे संडे होता, खूप गर्दी होती. आम्हाला जवळपास दर्शनाला 1-1.5 तास तरी लागला. असो, तिकडे गेल्यावर आम्ही ह्या शॉपमध्ये जातो आणि इथे वेगवेगळ्या काय काय गोष्टी बनवल्या आहेत असं बघतो. असो, देवदर्शन तर झालं, आता फिरायची वेळ आली. मी आणि पनी शाळेपासून एकत्र बसतो, सो इथे पण आम्ही एकत्र. प्रणाली सोनाली, तर विलाला पोहोचलो आणि आम्ही इतके विला फिरलो, पण ही जागा आम्ही एक्सप्लेन नाही करू शकत. आंबे बघा यार, इतक्या खाली कलम, आणि ते पण मृदुगंध विला. इतकी सुंदर, ऑथेंटिक, शब्द कमी आहेत, इतकी सुंदर जागा आहे. आम्ही सगळ्या वेड्या झालो की एवढं सुंदर प्लेस आहे आणि ही गणपतीपुळ्यात आहे आपल्या. इतकं त्यांनी छान मेंटेन ठेवली आहे, इतकी स्वच्छता, इतकं क्लीन अँड नीट सगळं. ऑफकोर्स तुम्ही पण जाल तर प्लीज हे तुम्ही पण लक्षात ठेवा की ही जागा क्लीन ठेवा तुम्ही पण. बड्डे होता माझ्या मैत्रिणीचा, नीलमचा 25वा. सो आम्ही म्हटलं इथेच सेलिब्रेट करायचा. भालेकर ह्यामध्ये पण कन्फ्यूज झाली. आम्ही डेकोरेशन केलं, तिचा बड्डे एन्जॉय केला. तिला स्वतःला इथे येऊन खूप छान वाटलं. ती खूप थँकफुल होती की इतका छान सेलिब्रेट केला तुम्ही माझा बड्डे, आणि इतकं सगळं छान प्लेसवर झालं, आणि आपण सगळ्याजणी एकत्र आहोत माझ्या बड्डेला, ते पण माझा 25वा बड्डे. सो खूप जास्त खुश होती ती. अजून काय पाहिजे बॉस, शाळेपासूनची मैत्री अजूनही तशीच आहे. भालेकरचं बघा, तिकडे वाळू आहे म्हणून एक वेगळं सगळ्यांचं चाललेलं, पडायचं, धडपडायचं. असो, मस्ती करता करता सकाळ कधी झाली कळलंच नाही. मस्त घावणे आणि चटणी मागवली मी. विलामध्येच तुम्हाला फूडही अवेलेबल आहे, तुम्ही तिकडनंच ऑर्डर करू शकता. थोडंसं शूट केलं. आंबे, काकांनी आमच्यासाठी आंबे आणून दिले. काका इतके